नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी चा जो अल्जेब्रा आहे आणि अल्जेब्राचं जे सेकंड चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये अतिशय महत्त्वाचा एक पार्ट आहे ज्याचं नाव आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो पार्ट आहे याच्यावर 1 किंवा 2 मार्काचे हमखास प्रश्न विचारले जातात. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती वर प्रेस करा जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुमचं जे टेक्स्टबुकचं पेज नंबर आहे, टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 32 पेज नंबरवर दिलेलं आहे आणि तेच एक एक्झाम्पल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे एक x² + 5x - 6 = 0 हे एक एक्झाम्पल आहे आणि x = 6 आणि x = 2 असे दोन काय दिलेले आहेत, याच्या किमती दिलेल्या आहेत. आता बघा, ज्यावेळेस आपण रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काढतो म्हणजे ज्यावेळेस या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं वर्ग समीकरणाचं ज्यावेळेस काय करतो मूळ फाइंड करतो म्हणजे मूळ काढत असतो त्यावेळेस दोन किमती दिलेल्या असतात आणि त्या दोन किमती त्या इक्वेशन मध्ये ठेवल्याच्या नंतर जर या इक्वेशनची किंमत काय येत असेल, 0 येत असेल तर आपण म्हणतो की ते दिलेली किंमत ते काय आहे तर त्या वर्ग समीकरणाचं एक मूळ आहे, एक रूट आहे. म्हणजे जर x ची किंमत -6 देऊन दिलेली आहे आणि -6 जर याच्यामध्ये ठेवली आणि ही जर किंमत 0 झाली, जसे इकडे 0 आहे, हे इक्वेशन इक्वल आहे म्हणजे शून्याच्या बरोबर आहे म्हणजे या पूर्ण इक्वेशनची किंमत 0 आहे. मग 6 जर ठेवली तर 0 आहे की x ची किंमत 2 ठेवली तर 0 आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग -6 ठेवून जर हे 0 झालं तर हे -6 हे त्याचं रूट होईल किंवा जर x ची किंमत 2 ठेवून जर या पूर्ण समीकरणाची किंमत 0 झाली तर मग 2 काय असेल त्या वर्ग समीकरणाचं रूट असेल किंवा मूळ असेल. तर आता इथे सुरुवातीला समजून घेऊया कशा प्रकारे याला सोडवायचं. बघा, x = -6 जर दिलेला आहे तर आपल्याला काय करायला लागेल तर -6 ही किंमत या वर्ग समीकरणामध्ये काय करायला लागेल, पुट करायला लागेल म्हणजे ठेवायला लागेल. मग आता बघा, x च्या जाग्यावर आपण ठेवणार -6 म्हणजे इथं करणार पुट x = -6 इन इक्वेशन. आता इक्वेशन परत एकदा लिहून घेऊया, x² + 5x - 6 = 0. आता फक्त x च्या जागी काय करायचं आपल्याला तर x च्या जाग्यावर -6 आले पाहिजे, बाकीचा पार्ट जसाला तसाच ठेवायचा आहे. म्हणजे इथं काय x² आहे म्हणजे -6 चा वर्ग, बाकीचा पार्ट जसाला तसा ठेवला आहे आपण. बघा, वर्ग जसा तसा प्लस 5 जसाला तसे 5 × x होते म्हणजे हे 5 × किती -6 कारण मी x च्या जागेवर -6 ठेवत आहे आणि नंतर -6 = 0. आता बघा, -6 चा वर्ग बघा 6 × 6 36 होतात आणि -6 × -6 मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस ते पण 36 होतात म्हणजे हे 36 प्लस आता 5 × -6 5 × -6 हे होतील -30 5 × 30 -30 -6 = 0. परत एकदा याला सोडून घेऊया, 36 ॲज इट इज हे प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस आणि हे -30 -6 = 0. त्याच्यानंतर 36 - 30 म्हणजे 36 जर 30 काढले आपण तर राहतात 6 आणि -6 = 0. म्हणजे बघा 6 - 6 0 आणि हे 0. आता बघा, हे दोनही काय झालेले आहेत, 0 झालेले आहेत म्हणजे हे जे -6 दिलेले आहे हे काय याचं रूट आहे. आता त्याचप्रमाणे x = 2 पण करून पाहूयात. बघा, पुट x = 2 इन इक्वेशन x² + 5x - 6 = 0. x च्या जागी 2 ठेवूयात म्हणजे हा 2 चा वर्ग अधिक 5 × 2 - 6 = 0. 2 चा वर्ग 4 अधिक 5 2 10 आणि हे -6 = 0. बघा, 4 अधिक 10 हे झाले 14 म्हणजे 14 - 6 = 0 आणि 14 मधून जर 6 वजा केले तर राहतात 8 आणि 8 हा 0 शी इक्वल आहे का नाही. म्हणजे बघा, x = 2 हे काय नसणार आहे, रूट नसणार आहे म्हणजे x = -6 हे काय असेल त्याचं रूट असेल. आता बघा, याच्यामध्ये ही जी पद्धत आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन एक किमती विचारतील किंवा मागच्या वर्षीचा जो बोर्डचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल विचारलं होतं, ते एक्झाम्पल तर आपण नंतर पाहणार आहोतच. पण याच्यामध्ये एक समजून घ्या की ज्यावेळेस आपल्याला काय करतात, जर समजा दोन किमती दिलेल्या आहेत किंवा तुम्हाला दोन किमती देतील आणि त्याच्यामध्ये काय करतील विचारतील तर त्यावेळेस
की कोणतं रूट आहे म्हणून, तर त्यावेळेस काय करायचं आहे की व्यवस्थित काय करायचे, एकच्या जागी एकच्या किमती ठेवायच्या. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस अशा प्रकारचं समीकरण किंवा असं उदाहरण विचारलं जाईल तुम्हाला, तर त्यावेळेस कुठलाही गोंधळ न करता कॅल्क्युलेशन मध्ये जर, कारण कुठेही जर थोडासा कॅल्क्युलेशन मध्ये गोंधळ जर झाला तर तुमची होऊ शकते इकडची किंमत 0 येईल आणि इकडची काही पॉझिटिव्ह येऊ शकते. म्हणजे ते उदाहरण पूर्णपणे चुकू शकते तुमचं आणि एकही मार्क तुम्हाला तिथे मिळणार नाही. कारण जर तुमचे कॅल्क्युलेशन जर चुकीचे झाले, समजा कुठेतरी प्रोसेसमध्ये तुम्ही जर चुकले, तर होऊ शकते तुम्हाला कुठल्या प्रकारचा मार्क मिळणार नाही. तर व्यवस्थित काय करायचं हे सोडवायचं आहे. बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे दोनही बाजू 0 0 होतील ती जी किंमत आपण ठेवलेली आहे, तर ती किंमत काय असणार, त्याचं रूट असणार म्हणजे मूळ असणार. आणि जिथे 0 झाला नाही, बघा 2 ठेवून दोनही बाजू 0 झाल्या नाहीत म्हणजे हे काय नसणार, तुमचं रूट नसणार. बघा बोर्डाचं एक एक्झाम्पल होतं, बोर्डामध्ये बघा प्रश्न कशा प्रकारे विचारतात. बघा आता हे झालं तुमचा बेसिक पार्ट, समजू आपण की बाबा हा काय तुमचा बेसिक पार्ट आहे, म्हणजे हे तुम्हाला समजलेलं आहे. असं काय करते की बाबा जे परीक्षा घेणारे असतात ते काय म्हणतात की बाबा हा पार्ट तुम्हाला समजलेला आहे. हा जर समजलेला आहे तर आम्ही काय विचारतो, तर त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्या. जसं की तुम्हाला इथे 1 मार्कसाठी बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागच्या वर्षी क्वेश्चन ए मध्ये पहिलीच रिकामी जागा होती आणि तो प्रश्न याच्यावर आधारित होता, जसे की kx² - 7x + 12 kx² - 7x + 12 = 0. आता बघा इथं याचं ऑलरेडी काय दिलं होतं की बाबा 3 काय आहे, 3 हे याचं काय आहे, रूट आहे. 3 हे रूट दिलं होतं बरं का. 3 इज अ रूट असं सांगितलं होतं की बाबा 3 हे काय आहे, 3 इज अ रूट. बट वी हॅव टू फाइंड के, म्हणजे फाइंड काय करायचं आपल्याला, के ची किंमत काढायची. बघा आता इथे 3 हे जर रूट आहे तर तुम्हाला हा पार्ट बेसिक याच्यासाठी समजावून सांगितलेला आहे की ज्यावेळेस रूट आहे म्हणते त्यावेळेस याचं म्हणणं काय असते की 3 जर 1च्या जागी आपण ठेवले तर काय होणार, ही किंमत पूर्ण काय होणार, 0 होणार. मग असं नाही की बाबा ही 0 झाली पूर्ण किंमत, मग 0 गुणिला के म्हणजे काय, तर 0 का आहे ना, कारण एखाद्या संख्येला जर 0 काय केलं आपण गुणलं तर तिची किंमत काय होते, 0 होते. मग हा असा पार्ट इथे तुम्ही करायचा नाही, म्हणजे जास्त डोकं लावून पण काय होऊ शकतं, आपलं कधी कधी नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं काय करायचं की बाबा आता बघा सुरुवातीला काय करूयात, ही 3 जे आहेत इथे जर ठेवले तर बघा आता इथे 3 चा वर्ग हा झाला 9 वजा 7 त्रिक 21 अधिक हे 12. ठीक आहे. आता हे +9 आणि हे -21, प्लस मायनस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे हे किती येतील, इथं हे राहतील तुमचे 12. कारण बघा 21 मधून जर 12 काढले, 9 काढले तर किती उरतात, 12 होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे बघा हे मोठ्या संख्येत चिन्ह वजा दिलेलं आहे मी इथे, प्लस हे 12 म्हणजे हे होतील -12 अधिक 12 हे झाले तुमचे 0. म्हणजे बघा हे काय व्हायला लागली, पूर्ण 0 यायला लागली किंमत. मग हे रूट दिलेला आहे त्यांनी, मग हा पार्ट तुम्हाला नाहीये, हा रूट आहे की नाही हा पार्ट नाही. तुम्हाला इथे के ची किंमत विचारलेली, एका मार्कासाठी प्रश्न आहे बघा, परंतु इथे थोडासा वेळ तुमचा जाऊ शकतो, त्याच्यामुळे हा पार्ट तुमचा काय केलेला आहे, मी थोडासा क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. मग के ची जर किंमत काढायची असेल तर काय करणार, तर बघा इथे के लिहिलेला आहे, बाकीचा जो पार्ट आहे जशाला तसा लिहून ठेवायचा आहे, जसा के लिहिला म्हणजे काय, x² तर स्क्वेअर तर लिहिणार, फक्त आपण इथे काय करणार, 1च्या जागी 3 लिहिणार, मग हे 3 चा वर्ग वजा 7 गुणिला 3 अधिक 12 बरोबर 0 है ना. आता बघा इथे हा पार्ट जशाला तसाच ठेवू. आता 3 चा वर्ग 9, फक्त इथे याला सोडून घेऊयात, इथे होतील किती, 9k 9k किंवा k9 जरी लिहिलं तरी चालेल, पण आपण 9k असं लिहूयात कारण आपण नंबर लिहित असतो सुरुवातीला. 9k मायनस 7 हे किती, 21 हे प्लस हे 12 = 0. आता बघा हे मायनस प्लस काय होतील, मायनस, आणि मोठ्या संख्येचं, मोठी संख्या कोणती आहे, 21 आहे, म्हणजे हे मायनस प्लस तर मायनस होतील, फक्त मोठ्या संख्येचं काय राहील, चिन्ह राहील. म्हणजे हे 9 उरतील, पण कसे 9, हे बघा 9k - 9 = 0. आता बघा ही जी कॉन्स्टंट टर्म आहे इथे पक्षांतर करूयात, म्हणजे 9k हे -9 चे इकडे होतील +9, या 9 चं पक्षांतर करूयात, k 9 हे गुणिले तिकडे भागिला, देयरफॉर k येईल तुमचा 1, म्हणजे k ची किंमत काय येईल, 1 येईल, आणि हा पर्यायामध्ये होता तिथे. ठीक आहे. बघा 1 -1 3 आणि -3 असे 4 पर्याय होते,
परंतु अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्ही न घाबरता त्याला, कारण बघा थोडासा किचकट आहे, थोडासा वेळ खाऊ आहे, परंतु हा जर पाठ तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल तर नक्कीच या प्रश्नाची कुठल्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये भीती राहणार नाही आणि अशा प्रकारचे 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथं घेऊन आलेलो आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचे व्हॅल्युएबल जे फीडबॅक आहेत ते कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया नवीन व्हिडिओ, तोपर्यंत नमस्कार.